हे बघा, तुम्हाला तर माहीतच असेल माझ्या परसवामध्ये ना 4 दिवस 5 दिवसांनी एक तरी केल पिकतेच पिकते. मग ती विलायची असू दे किंवा गावठी असू दे. आता ही ना गावठी केल पिकली. आम्ही बघितलं झाडावरती ना त्याच्यावरती 4 केली पिकली होती म्हणून आम्ही काढली. पिकलेली केली तर खाल्ली आम्ही. आता याच्यामध्ये ना कच्ची केली आहेत, ती घेते मी 2-3 आणि मस्त मी ना वेफर बनवते, बनाना वेफर. चला बघूया. हे बघा, आहे ना कच्चं. अजून 2 काढते, आम्हाला दोघांना 2-3 केल्यांचं वेफर बस झाले होय की नाही. चला. हे बघा, मी हे 2 केली घेतले आमच्यासाठी. आम्हाला दोघांना बस झाले 2 केल्यांचे वेफर आहे ना. आता मी काय करते, हे सोलून घेते आणि पातळ पातळ स्लाइस काढून घेते. चला बघूया. हे बघा, हे ना माझ्याकडे असं ब्लेड आहे, याच्यानी ना मी पातळ पातळ स्लाइस काढून घेते. आधी पहिला सोलून घेते. हे बघा, आहे ना पूर्ण साल निघाली. असं सोलून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. केली सोलताना किंवा केली कापताना आपल्या कपड्याची काळजी घ्या. याचा जर डाग बसला ना या चिकाचा तर डाग निघत नाही हो, याची मात्र काळजी घ्या. हे बघा, असे ना स्लॅश काढून घ्यायचे. हे बघा, हे बघा कसे मस्त पातळ पातळ निघालेत आहे ना. तुम्हाला लांब हवे तर लांब पण काढू शकता तुम्ही. हे बघा, आहे ना. लांबडे जरा कापताना ना जरासं हे असं पाहिजे. हे बघा, आहे ना, जरा सांभाळून कापावे लागतात, नाही तर हात कापायचा होय की नाही. हे बघा, हे बघा, मला हवे तशी मी कापून घेतलेत. लांब गोल असं कसे पाहिजे तसे कापून घ्या. काय करायचं हो, रोज 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 संध्याकाळचा नाश्ता सकाळचा नाश्ता काय करायचं. असं काय असेल तर करायचं तात्पुरतं होय की नाही. हे बघा, मी आता गॅस पेटवला आहे. हे बघा, आता कढई ठेवली याच्यावर. आता याच्यात टाकते मी तेल. तेल ना जरा जास्तच घ्यायचं, म्हणजे वर जरा चांगले पेवतील ना ते वेफर्स. हे बघा, हे ना मी वाटीत थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि जराशी हळद. हे बघा, आणि असं पातळ पाणी करून ठेवून द्यायचं. जसंच वेफर जराशे जरा रंग बदलला वेफरचा की ना कढईमध्ये याचे 2 चमचे पाणी सोडायचं. कोकणामध्ये ना सर्वांच्या परसावामध्ये ना फळझाडं असतातच असतात. मग ती फळं आपण काढतो बरोबर. मग त्याचं कोणती ना कोणती डिश बनवण्याचा प्रयत्न करायचा होय की नाही. मी पण तेच आता प्रयत्न करते. आता मी तेल तापायला ठेवलं आहे, बघते तेल तापलं आहे का. तेल चांगलं तापलं आहे, वाफ येते बघा. आता मी ना त्याच्यामध्ये सोडते हे केलीची खापं काढलेली ती. हे बघा, तेल चांगलं तापलं आहे माझं. गॅस बारीक करते आणि ना शक्यतो जमेल तर 1-1 पीस टाकायचा प्रयत्न करायचा. हे बघा, म्हणजे ना ती चिटकत नाही. हे बघा, आणि आपला हात सांभाळायचा. तेल तापलं असेल तर गॅस मंद करायचं. हे बघा, आता ना याच्यामध्ये 1 चमच्याने असं पाणी टाकते. हे बघा, हे बघा काय मस्त झालेत ना. जास्त लालसर नाही होऊ द्यायची. हे बघा काय छान झाले. हे बघा, सिंगल टाकले ना म्हणून चिटकत नाहीत बघा, आहे ना. आता मी टाकते याच्यामध्ये 1 चमचा पाणी हळदीचं आणि मिठाचं. हे बघा, काय मस्त झालेत बघा. गॅस आहे ना मंदच ठेवायचा.
फास्ट जर गॅस ठेवला तर ते कापायतनं लगेच लाल होतील आणि नरमच राहणार. आता हे जर गॅस मंद असेल ना तर चांगलं मस्त ते तळून निघतं आणि जरा कुरकुरीत पण होतात. हे बघा काय छान रंग आला आहे. मी तेलातून घेऊन ना जरासं तेल नितलायसाठी ठेवलं आहे कढईवर. हे बघा आहे ना, मस्त झालं एकदम क्रिस्पी एकदम. आता काढते मी यांना. बघा कसा आवाज पण छान येतो आहे ना. आता हे बाकीचे पण तळून घेते. वेफर माझे तळून झालेले आहेत, पण त्याआधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ माझा पूर्ण बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितलं तर रेसिपी आपल्याला कशी समजणार, होय की नाही. म्हणून मी सर्व करायच्या आधी म्हटलं आपल्या मित्रांबरोबर एक शब्द बोलते मी का व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. चला आता मी तुम्हाला वेफर सर्व करून दाखवते. वेफर माझे तळून झालेत आणि बघा काय मस्त कुरकुरीत झालेत. आवाज येत असेल तुम्हाला, आहे ना. आता मी काय करते, याच्यात थोडंसं हे बघा अर्धा चमचा पण नाही घेतला, त्यापेक्षा कमी जरासं लाल तिखट घेतलं आहे. हे बघा, हे बघा आवाज पण काय मस्त येतं ना, क्रिस्पी, होय की नाही. हे बघा संध्याकाळचा नाश्ता तयार. लहान मुलं पण खुश आणि मोठी पण, होय की नाही. हे बघा मी वेफर सोबत घेतले आहे टमाटर सॉसची चटणी. तुम्ही शेजवान चटणी पण घेऊ शकता, नुसतं पण खाऊ शकता, आपली मर्जी. अंगणातल्या केळीचे चविष्ट वेफर तयार आहेत. तुम्ही पण असं बनवा. आता चाकरमानी येतील किंवा आले असतील संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. स्वस्त, मस्त आणि झटकन होणारं. तुम्ही पण असं एकदा करा. आता मी एक टेस्ट करून बघते. मस्त झालं मित्रांनो. नक्की तुम्ही करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.